त्याग अ सायलेंट लव्ह स्टोरी भाग 11. अवनीश त्याच्या कामात बिझी होता. त्याला समजलं होतं की आज साधिकाने सुट्टी घेतली आहे. रात्री झोप झाली नसेल म्हणून त्याने जास्त विचार केला नाही आणि आपल्या रूममध्येच काम करत बसला. मिस्टर कपूर, 2 दिवसांनी मला परत दिल्लीला जायचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्या. अवनीश मिस्टर कपूर यांच्यासोबत बोलत होता. ओके सर, मिस्टर कपूर म्हणाले. तेवढ्यात अवनीशच्या मोबाईलवर कॉल आला. त्याने बघितलं तर त्याची हार्टबीट्स कॉलिंग असं नाव आलं. साधिकाने कॉल केला म्हणून तो थोडा चकित झाला, पण त्याने तिचा कॉल लगेच रिसीव केला. हॅलो. त्याचा मॅग्नेटिक आवाज ऐकून इकडे नम्रताचा घसा कोरडा पडला. हॅलो सर, मी साधिकाची मैत्रीण नम्रता बोलत आहे. तिकडून अडखळत नम्रता बोलली तशा अवनीशच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिचा मोबाईल तुझ्याकडे कसा काय? त्याने विचारलं. त्याचा आवाज ऐकून तर नम्रताच घाबरली होती. सर, ते साधिकाची तब्येत ठीक नाही आहे आणि आमच्या इथल्या डॉक्टर 10 वाजेपर्यंत येतसुद्धा नाही. तुमच्या ओळखीतला कोणी डॉक्टर असेल तर प्लीज पाठवून देता का? असं बोलून नम्रताने आपलीच जीभ चावली. तिला काय बोलायचं होतं आणि ती काय बोलत होती. व्हॉट? काय झालं आहे साधिकाला आणि आत्ता ती कुठे आहे? त्याच्या काळजीला सीमाच राहिली नाही. हे तर माझ्यापेक्षा जास्त घाबरले, नम्रता मनात म्हणाली. ती तिच्या रूमवरच आहे. तिला खूप उलट्या होत आहे. पूर्ण गळून गेली आहे. पोटात काहीच राहत नाही आहे आणि हॅलो हॅलो ती बोलतच होती की कॉल कट पण झाला. कॉल कट केला म्हणजे नक्कीच त्यांच्या ओळखीतल्या डॉक्टरसोबत बोलत असतील. ठीक आहे, थोड्या वेळ वाट बघते. नम्रताने तिचा मोबाईल तिच्या जागेवर ठेवून दिला. साधिकासुद्धा बाथरूममधून बाहेर आली. तिला तर आता चक्करच यायला लागली होती. नम्रताने पटकन तिचा हात पकडून तिला खाली बसवलं आणि प्यायला पाणी दिलं. माझा अवी कुठे आहे? साधिकाने विचारलं. तो माझ्या आई बाबाजवळ खेळत आहे. तू त्याची काळजी करू नको. आईने त्याला काही खाऊ घातलं असेल. तू आता फक्त तुझी काळजी घे. नम्रता म्हणाली तशी साधिका डोळे मिटून झोपली. बरोबर 10 मिनिटं झाली आणि साधिकाच्या रूमच्या समोरच्या रस्त्यावर ब्लॅक कलरच्या 10 ते 12 गाड्या येऊन थांबल्या. आजूबाजूचे लोकसुद्धा आश्चर्याने कोण आलं ते बघायला लागले. त्या कार एका रांगेत उभ्या होत्या. त्या रांगेतल्या मधोमध उभ्या असलेल्या कारमधून एक व्यक्ती वेगाने बाहेर पडला आणि पळतच साधिकाच्या रूममध्ये शिरला. तशी नम्रता डचकली आणि साधिका डोळे उघडून बघायला लागली. नम्रता तर त्याला बघून हक्कीबक्की झाली. एवढा मोठा व्यक्ती फक्त एका कॉलवर पळत इथपर्यंत आला होता. साधिकाने नम्रताकडे बघितलं आणि नम्रता अवनीशकडे बघत होती. पण अवनीश साधिकाकडे बघत होता. अवनीश, तू इथे? साधिका लगेच उठून बसली. तुझी तब्येत कशी बिघडली? तो तिच्याजवळ बसला आणि तिचा हात हातात घेतला. नम्रताच्या डोळ्याचे बुबुळं गरगर फिरायला लागले. तुला कसं समजलं माझी तब्येत ठीक नाही आहे? साधिकाने विचारलं तर त्याने नम्रताकडे बघितलं. साधिकाने पण नम्रताकडे खूप रागाने बघितलं. पण ते दोघं आपल्याकडे बघताय याची सुद्धा शुद्ध तिला नव्हती. जॅक्सन, अवनीशने जॅक्सनला आवाज दिला. तसा जॅक्सन लगेच डॉक्टर घेऊन आत आला. साधिकाला तर खूप लाज वाटत होती. इतके मोठे व्यक्ती तिच्या एवढ्याशा घरात आले होते. जॅक्सनचं तर डोकं दरवाजाला लागत होतं. अवनीश, इतकं काही झालं नाही आहे. थोडं अपचन झालं होतं, साधिका म्हणाली. त्याने डॉक्टरला इशारा केला तसे डॉक्टर लगेच तिला चेक केलं. साधिकाने तर मनातच कपाळावर हात मारून घेतला. उगीच आपण नम्रताला खरं सांगितलं म्हणून तिला पश्चाताप होत होता.
त्यांना खूप विकनेसपणा आला आहे. सलाईन लावणं खूप गरजेचं आहे, डॉक्टर म्हणाले. नाही खरंच, त्याची काही गरज नाही आहे, ती म्हणाली. पण अवनीशने तिच्याकडे लक्ष दिलं नाही. मम्मा काय झालं? अभिसुद्धा आला आणि त्याच्यासोबत नम्रताची आईसुद्धा आली. अवनीशने अभिकडे बघितलं आणि त्याला जवळ घेतलं. साधिका, पटकन रेडी हो, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, तो म्हणाला. नम्रताच्या आईने नम्रताकडे बघितलं तर ती भूत बनून बसलेली होती. त्या तिच्याजवळ गेल्या आणि तिच्या खांद्याला धक्का मारला तशी ती भानावर आली. हे कोण आहे? नम्रताच्या आईने तिला हळूच विचारलं. हे आमच्या हॉटेलचे मालक आहेत, ती म्हणाली. तसं नम्रताची आई खूप शॉक झाल्या. त्या साधिकाकडे बघायला लागल्या. साधिकाच्या हातात आता काही राहिलं नव्हतं. आसपासचे सगळे आपल्याकडे आता विचित्रपणे बघणार तिला कळून चुकलं. एका साधारण बाईची एवढ्या मोठ्या व्यक्तीशी ओळख कशी, हा समज करून घ्यायला लोकांना कितीसा वेळ लागणार होता. ती डोक्याला हात लावून बसली. 5 मिनिटात रेडी होऊन बाहेर ये, मी बाहेर वाट बघत आहे, असं म्हणून तो बाहेर गेला. त्याच्या मागे जॅक्सनसुद्धा गेला आणि डॉक्टर पण गेले. आता आतमध्ये साधिका, नम्रता आणि नम्रताची आई सोबत अवी पण होता. काकू, प्लीज तुम्ही माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नका. अवनीश जरी आमच्या हॉटेलचा मालक असला तरी त्याची आणि माझी खूप आधीपासूनची ओळख आहे. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो आणि मैत्रीच्या नात्याने तो इथपर्यंत आला आहे. बाकी आमच्यात तसं काही नाही. तिला तर खूप भरून आलं होतं. साधिका, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू चुकीचं पाऊल टाकणार नाही, त्यामुळे काळजी करू नको. आणि आता ते म्हणताय तर त्यांच्यासोबत जा आणि खरंच एखादं सलाईन लावून घे. तुझी तब्येत खूपच डाऊन झाली आहे आणि अवीला तुला सांभाळायचं असतं, त्यामुळे लवकर ठीक होऊ नये. मी अवीला बघते. नम्रताच्या आईने समजूतदारपणे सगळं घेतलं आणि त्या अवीला घेऊन बाहेर निघून गेल्या. साधिका भिंतीचा आधार घेऊन उठली आणि नम्रता समोर येऊन उभी राहिली. काही गरज होती तुला नको तो उद्योग करून ठेवायची? साधिका नम्रतावर चिडली होती. मला तुझी काळजी वाटत होती, नम्रता म्हणाली. तुला जर माझी काळजी वाटत होती तर मग अवनीशला कॉल करण्याची काय गरज होती? 10 वाजेपर्यंत थांबलो असतो, मग डॉक्टर आल्यानंतर आपण दवाखान्यात गेलोच असतो ना. आता बघ, दरवाजासमोर गाड्यांची फौज, साधिका म्हणाली. तशी नम्रताने खाली मान घातली. तिला वाटलं अवनीशला सांगितल्यानंतर अवनीश एकटाच येईल, पण तो तर आपला सगळा फौजपाठा घेऊन आला होता. सॉरी, नम्रता म्हणाली. आता तुझ्या सॉरीचं काय करू मी? आसपासचे लोक आता माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघतील. काय सांगणार आहे मी त्यांना? आणि कोणाकोणाला सांगू? एकट्या बाईवर आरोप करायला कोणाला काहीच वेळ लागत नाही. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला कोणीच मागे पुढे बघणार नाही. साधिका डोक्याला हात लावून म्हणाली. साधिका, तुला माहीत आहे ना तुझ्या मनात असं काही नाही आहे, मग लोकांचा का विचार करते? ते लोक काय तुला घरी येऊन खाऊ पिऊ घालत नाही की तुझे प्रॉब्लेमही वाटून घेत नाही? अशा लोकांचा का तू नेहमी विचार करत असते? कधीतरी स्वतःचा विचार करत जा. मनाला हवं तसं जगत जा. नेहमी तुझं एकच असतं, कोणी मला असं बोलेल, कोणी मला तसं बोलेल. अगं लोकांचं काय, त्यांना बोलायचं असलं ना तर ते कुठल्याही पद्धतीने कसंही बोलणारच. मग तू चांगली वाग, नाहीतर नको वागू, नम्रता तिला बोलली. नम्रता, हे बोलणं सोपं असतं, पण आपणसुद्धा या समाजाचा एक भाग आहोत. आपणच स्वतः. बस साधिका बस. कोण काय बोलतोय आणि काय नाही याचा विचार करणं सोडून दे. लोक देवालासुद्धा नाव ठेवतात. इथे तर आपण फक्त एक साधारण मनुष्य आहोत. सर तुझी बाहेर वाट बघत आहे, ड्रेस चेंज करून घे.
नम्रता म्हणाली आणि चेहरा फिरून उभी राहिली. साधिकाने आपले डोळे पुसले आणि ड्रेस चेंज केला. अवनीश बाहेर उभा राहून तिची वाट बघत होता. आसपासचे लोक बघायला लागले, पण जसे त्याचे गार्ड त्यांच्या दिशेने फिरले, सगळे आपापल्या घरांमध्ये गेले. साधिका बाहेर आली तसं अवनीशचं लगेच तिच्याकडे लक्ष गेलं. तिचा कोमजलेला चेहरा बघून त्याला वाईट वाटलं. त्यालाही कळालं की आपण असं अचानक येऊन तिच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट केला आहे. पण तिच्या काळजीपुढे त्याला काहीच सुचलं नाही. अवीला सोबत घेऊया, तो म्हणाली तशी नम्रता लगेच आपल्या घरात गेली आणि अवीला घेऊन आली. अवनीशने अवीला आपल्याकडे घेतलं. नम्रताने तिचा हात पकडून तिला अवनीशच्या कारमध्ये बसवलं. दुसऱ्या बाजूने अवनीश पण अवीला घेऊन बसला. अवनीशला आता फक्त तिची काळजी होती. बाकी दुनिया गेली तेल लावत. त्याला कोणाशीच काहीच घेणं देणं नव्हतं. नम्रता गाडीचा दरवाजा बंद करायला लागली, तेवढ्यात कोणीतरी धाडकन दरवाजा बंद केला. नम्रताने बघितलं तर तोच बॉडी बिल्डर जॅक्सन होता. त्याच्या चेहऱ्यावर साफ नाराजी दिसत होती. याला काय झालं तोंड पाडायला? आजारी तर माझी मैत्रीण आहे, ती मनात म्हणाली. एक्सक्यूज मी, जरा बाजूला उभ्या राहा, तो म्हणाला तसा तिने त्याला रागीट लूक दिला आणि बाजूला झाली. जॅक्सन पुढे बसला आणि 2 मिनिटात गाड्यांचा ताफा सुसाट वेगाने निघून गेला. बघितलं का, चेहऱ्यावरून किती भोळी दिसत होती. शेजारची एक बाई बाहेर येऊन बोलायला लागली. तशा बाकीच्या बायका बाहेर आल्या. हो ना, तरीच म्हटलं इथे आले नाही तर मेसचे इतके डबे कसे मिळाले? भाजीवाले इथेच कसे उभे राहायला लागले? दुसरी बाई म्हणाली. त्यांचं बोलणं नम्रता आणि तिची आई ऐकत होत्या. नम्रताची आई, अहो कुठल्या मुलीला आपल्या इथे राहायला जागा दिली तुम्ही? आणि काय ग नम्रता, तुला तुझ्या मैत्रिणीविषयी माहीत नव्हतं का? बाई नम्रताची आई, सांभाळा तुमच्या नम्रताला, अशा बायकोंबरोबरची संगत चांगली नाही, पहिली बाई म्हणाली. नम्रताच्या हाताच्या मुठी आवळल्या. ओ काकू, आपल्याला जर कोणाविषयी काही माहीत नसेल ना तर बोलत जाऊ नये. आणि साधिका तशी मुलगी नाही आहे, त्यामुळे तिच्याविषयी बोलताना जरा विचार करून बोलत जा. एखाद्या मुलीचा एखादा मुलगा मित्र असेल म्हणून त्यांच्यात काही चालू आहे असा जो गैरसमज तुमच्या डोक्यात होतो ना, तो आधी काढून टाका. आधी आपल्या घरात लक्ष घाला, मग दुसऱ्यांना नावं ठेवा. नम्रता म्हणाली. नमो, चल घरात. लोकांना उत्तर देत बसू नको. आपल्या घरात अडीअडचणी आल्या तर ते सोडवायला हे लोक येत नाही. हे फक्त अडचणींमध्ये वाढ कशी करता येईल याचा विचार करतात. चल. नम्रताची आई तिचा हात पकडून तिला घरात घेऊन गेली. त्या बायकांनी एकमेकींकडे बघितलं आणि नाक मुरडत त्याही आपल्या घरात निघून गेला. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.